नमस्कार मित्रांनो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात असा एक सोहळा होतो जो पाहण्यासाठी हजारो वारकरी आतुरतेने वाट पाहतात। या सोहळ्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर प्रत्यक्षात विठ्ठलाच्या पादुका बांधल्या जातात आणि असे मानले जाते की त्या पादुका मस्तकावर ठेवताच त्या व्यक्तीला समाधी अवस्था प्राप्त होते। हा चमत्कार आहे की भक्तीचा सर्वोच्च सामर्थ्य। महाद्वार काला म्हणजे नेमके काय, विठ्ठलांच्या पादुकांचा इतिहास काय आणि वारीची खरी सांगता या सोहळ्यानेच का होते, आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या महाद्वार काल्याचे संपूर्ण रहस्य। मित्रांनो, महाद्वार काला हा पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र, प्राचीन आणि वारकरी संप्रदायातील एक भक्तिमय सोहळा आहे। अनेकांना वाटते की आषाढी किंवा कार्तिकी एकादशी संपली की वारी संपते, पण प्रत्यक्षात तसे नाही। वारीची खरी सांगता महाद्वार काल्याने होते। आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घ्यायला येतात। संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होतात। भजन, कीर्तन, अभंग आणि नामस्मरणाने संपूर्ण पंढरी भक्तिमय सागरात न्हावून निघते। त्यानंतर पौर्णिमाच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्यांचा काला होतो आणि वारकरी आपापल्या गावाकडे परतण्यास सुरुवात करतात। मात्र त्यानंतर पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैद्य प्रतिपदेला विठ्ठल मंदिरात देवाचा काला होतो। यालाच महाद्वार काला असे म्हणतात। याच सोहळ्यामुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशीची खऱ्या अर्थाने सांगता होते। महाद्वार काल्यात वारकरी संप्रदायांचे अत्यंत मोठे महत्त्व आहे। ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंड सुरू आहे। या परंपरेत दोन प्रमुख घराण्यांना विशेष मान दिला जातो। पहिले म्हणजे हरिदास घराणे आणि दुसरे म्हणजे नामदास घराणे। पंढरपुरामधील हरिदास हे विठ्ठलांच्या 7 सेवेकऱ्यांपैकी एक मानले जातात। मंदिरात विठ्ठलासमोर अभंग गायन करणे, कीर्तन करणे, आरती करणे, टाळ वाजवणे अशा प्रकारच्या सेवा हरिदास कुटुंबाकडे शेकडो वर्षापासून परंपरेने चालत आलेली आहे। वारकरी संप्रदायात एक प्रसिद्ध वचन आहे, जगी असा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा। या वचनाप्रमाणे हरिदास घराण्यामध्ये जन्म घेणे म्हणजे अनेक पुण्यकर्माचे फळ मिळणे असे भाविकांची श्रद्धा आहे। कारण या घराण्यातील वंशजांना जन्मताच विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य मिळते। या हरिदास घराण्यात अनेक संत होऊन गेले। त्यापैकी पहिले संत म्हणजे रामा हरिदास। ते माहूरच्या रेणुका देवीचे महान भक्त होते। असे सांगितले जाते की त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे त्यांनी साक्षात रेणुका मातेला माहूरहून पंढरपूरला प्रगट होण्यास भाग पाडले। आजही पंढरपूरमध्ये या देवीचे जागृत स्थान असल्याचे मानले जाते। दुसरे संत म्हणजे कन्हैया हरिदास। ते विठ्ठलाचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते। त्यांनी विठ्ठलाची प्रसिद्ध काकड आरती रचली। आजही पहाटे विठ्ठलाला उठवताना अनुपम्य नगर पंढरपूर ही काकड आरती गायली जाते। मात्र या परंपरेतील सर्वात महत्त्वाचे संत म्हणजे संत पांडुरंग महाराज हरिदास। यांच्याशीच महाद्वार काल्याचा सर्वात महत्त्वाचा इतिहास जोडलेला आहे। मित्रांनो, महाद्वार काल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मी भाग 2 मध्ये लवकरच अपलोड करेन। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा।